नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. तुषारला अनिश घरी येताना दिसतो तेव्हा तुषार त्याला आवाज देत येतो, पण अनिशची त्याच्याशी बोलायची इच्छा नसते. अनिश त्याच्यावर नाराज असल्याने अनिश त्याला सांगतो की मला वेळ नाहीये. तेव्हा तुषार त्याला म्हणतो की अजूनही तुझा राग गेला नाहीये का? त्यावर अनिश त्याला म्हणतो, कसला राग? तू घरी पोलीस आणले त्याचा राग, की माझ्यावर फ्रॉडची केस केली त्याचा राग, की तुझ्यामुळे माझ्या बाबांना अटक झाली होती त्याचा राग? तेव्हा तुषार म्हणतो की मी त्यासाठी अशोक काकांची माफी मागितलीये पर्सनली, आणि तुलाही सॉरी म्हणायला मी खूप वेळेस फोन केला पण तू माझा फोन उचलला नाहीस. तेव्हा अनिश बोलू लागतो की मला तुझा राग अजिबातच आलेला नाही, उलट तुझ्यामुळे मला मोटिवेशन मिळालं. त्यामुळेच तर आता मी नवीन काम सुरू केलंय. बघच तू आता मी किती पैसा कमवतो ते. जसे तू मला पैसे देऊन माझ्यावर उपकार केलेस ना, तसे मी तुझ्यावर उपकार करीन. पण मी तुझ्यासारखं वागणार नाही, एवढं नक्की. तेव्हा तुषार अनिशला म्हणतो की तुला नवीन काम भेटलं त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स, पण काम कुठलंय? त्यावर अनिश म्हणतो, मी का सांगू तुला? तेव्हा तुषार त्याला म्हणतो, अरे मित्र आहे मी तुझा, काळजीपोटी विचारतोय. मागेही तू 2 कामांमध्ये फसला होतास. त्यावर अनिश म्हणतो, मित्र, प्रेम, माया हे सगळं खोटं असतं रे. फक्त एकच गोष्ट लाईफमध्ये महत्वाची, ती म्हणजे पैसा. आता तुषार अनिशला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, पण अनिश मात्र त्याच्याच धुंदीत असतो. आणि तो तुषारला म्हणत असतो, आता तू बघच माझ्याकडे एवढा पैसा येईल की सगळे बघत राहतील. आता असं म्हणून अनिश तिथून निघून जातो. आता इकडे इरा संयमीला म्हणत असते की ताई बघ ना, आपण नीलूआजी येणार म्हणून किती तयारी केली, सगळी वाया गेली. त्यामुळे आता ईशानचाही मूड ऑफ असतो. तितक्यात अनिश घरी आलेला असतो. अनिश जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा दरवाजात फुलांनी काढलेलं वेलकम नाव बघून अनिश म्हणतो, अरे वा, कुणाच्या स्वागतासाठी केलंय? माझ्या का? पुढे तो म्हणतो, नाही, नीलू आजीसाठी केलं असेल. अनिशला आधीच परचूकडून सगळं काही समजलेलं असतं, त्यामुळे तो मुद्दामच येऊन अशोक मामांना विचारू लागतो, कुठे तुमची बहीण? तुम्ही तर तिला घ्यायला गेले होते ना, आली का नाही? आणि कशी येईल? एवढ्या वर्षानंतर तुम्हाला तिची आठवण आली. इतक्या दिवस का नाही गेलात तिच्याकडे तुम्ही? तुम्हाला प्रेम हे दाखवायचं नसतं, फक्त मनात साठवून ठेवायचं असतं, आणि दाखवायचा असतो तो फक्त राग आणि शिस्त, आणि त्याचाच हा परिणाम आहे. अनिश अशोक मामांना नको नको ते बोलत असतो, तरीही अशोक मामा त्याला काहीच प्रत्युत्तर करत नाही आणि आपले देवासमोर हात जोडून शांत उभे असतात. आता अनिश म्हणत असतो की तरीही मी आधीच म्हटलं होतं तुम्हाला की जाऊ नका, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. पण तुम्ही कधी कुणाचं ऐकलंय का? पुढे तो म्हणतो, 35 वर्षानंतर भाऊ आपल्या बहिणीला भेटायला जातो तरीही त्याच्याशी ती 2 शब्दही बोलत नाही. याचा अर्थ काय होतो? की तिला तुमच्याबद्दल प्रेम राहिलेलं नाही. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात, गोष्ट यापेक्षा वेगळी आहे. ती आली नाही कारण तिला धाक आहे. तेव्हा अनिश म्हणतो, काय धाक? हे तर त्याहूनही वाईट. तेव्हा अशोक मामा त्याला म्हणतात की तिला तिच्या नवऱ्याचा धाक आहे. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागतं आणि सगळेच जण अशोक मामांकडे बघू लागतात. आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो की धाक नेमका कसला? आता इकडे पक्या नीलूला हात धरून ओढत आणतो आणि म्हणतो की मला जेवायला दे. नीलू जेव्हा त्याला जेवायला वाढते तेव्हा तो तिला विचारू लागतो की मला खरं सांग, मी गेल्यानंतर इथं कोण आलं होतं? कोणाबरोबर तू चकाट्या पिटीत बसली होती? तेव्हा नीलू म्हणते की कोणीच नाही. तेव्हा तो म्हणतो, लाज नाही वाटत? नवऱ्याशी खोटं बोलतेस? त्यावर नीलू म्हणते, अहो असं का वाटलं तुम्हाला? त्यावर तो म्हणतो, कारण भाजीमध्ये मीठच नाहीये, घशाच्या खाली घास उतरत नाहीये, तुझं घरात लक्षच नाहीये, सांग काय करत होतीस? तेव्हा नीलू सांगू लागते की घरातलं मीठ संपलंय आणि मीठ आणायला घरात पैसे नाहीयेत, त्यामुळे बिना मिठाचीच भाजी करावी लागली. त्यावर पक्याला आणखीच राग येतो आणि तो म्हणू लागतो की मला अशा भाज्या खाऊ घालतीयेस, त्यापेक्षा एक काम कर, मला विष घालून मारून टाक एकदाचं. आता तो रागातच उठून नीलूला मारू लागतो. तेव्हा त्याचा तोल जातो आणि तो खाली पडतो. तेव्हा नीलू त्याला म्हणते की कशाला एवढी पितात? नका पीत जाऊ, अहो तुमचं वय झालंय. त्यावर तो म्हणू लागतो की मी पिणार आणि मी माझ्या पैशाचे पितो, तू काय घरात आणून देत नाहीस किंवा तू काही कमवत नाहीस, असं म्हणून आता पक्या नीलूचा हात धरून पिळतो. तेव्हा नीलू बिचारी असं नका करू असं म्हणून रडू लागते. आता इकडे राधावहिनीचा स्वयंपाक झालेला असतो, त्यामुळे ती सगळ्यांना जेवायला बोलवते. तेव्हा इरा म्हणते की ईशान चल जेवायला. तेव्हा ईशान म्हणतो, मला भूक नाहीये, मला नाही जेवायचं.
तेव्हा संयमी त्याच्याजवळ येऊन म्हणू लागते, हे बघ ईशान, जेवणावर राग नसतो काढायचा. तेव्हा राधा मामी तिथे येऊन म्हणते, त्याचा राग आता तेव्हाच जाईल जेव्हा त्याची नीलू आजी इथं येईल. आता किशाभाऊ अशोक मामांना बोलवायला जातो आणि जोरजोरात आवाज देत दरवाजा वाजवू लागतो. तेव्हा अशोक मामा रागातच बाहेर येतात आणि त्याच्यावर ओरडत म्हणतात की एवढा जोराने दरवाजा वाजवायची काय गरज आहे, मी इथंच आहे, ऐकायला येतं मला. तितक्यात अशोक मामांना दरवाजाच्या बाहेरून काहीतरी कुजबूज ऐकू येते. त्यामुळे अशोक मामा हळूच जाऊन दरवाजा उघडतात. तेव्हा दारावर असलेले जना, सातपुते आणि तोरणे खाली पडतात. आता सगळेच जण त्यांच्याकडे बघू लागतात. अशोक मामा विचारतात, काय होतं हे? त्यावर ते हसून म्हणू लागतात, काही नाही, इथून जरा चाललो होतो तेव्हा आतून बोलण्याचा आवाज आला म्हणून थांबलो. तेव्हा अशोक मामा विचारू लागतात की काय ऐकायला आलं तुम्हाला? त्यावर ते म्हणू लागतात, तेच तर ना, आम्हाला काहीच ऐकू आलं नाही. त्यावर अशोक मामा म्हणतात, त्यामुळेच घराला हा दरवाजा दिलेला असतो. आता देसाई अशोक मामांना विचारू लागतात की काय झालं, तुमची बहीण येणार होती, आली का? त्यावर अशोक मामा म्हणतात, का, तुम्हाला का एवढी उत्सुकता? त्यावर ते म्हणतात की खूप वर्षांनी येणार होती ना, आणि आतापर्यंत आम्ही तिला बघितलेलं नाही, त्यामुळे तिला भेटून यावं असं वाटलं. तेव्हा अशोक मामा त्यांना विचारू लागतात की तुम्हाला दिसतेय का इथे कुठे ती? जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला सांगतो, आता तुम्ही जा, असं म्हणून अशोक मामा त्यांना तिथून जायला सांगतात. आता ते तिथून गेल्यानंतर अनिश अशोक मामांना म्हणतो की त्यांनाही आशा आहे तुमच्या बहिणीला बघायची, म्हणून ते आले होते. तुम्ही सरळ सरळ सांगून का टाकत नाही की ती कधीच येणार नाही म्हणून? त्यावर अशोक मामा म्हणतात की नीलू येईन आणि मी स्वतः तिला इथे घेऊन येईल. आता भैरवी घरी आल्यानंतर तिला मुलांकडून समजतं की नीलू आजी आलेली नसते. त्यामुळे भैरवी विचारू लागते की आजोबा काही बोलले का? त्यावर ईशान म्हणतो, ते काहीच बोलले नाही आणि सरळ तिथून निघून गेले. तेव्हा आम्हाला परशू काकांकडून कळलं की नीलू आजी आली नाही, पण का आली नाही हेच समजलं नाही. तेव्हा भैरवी म्हणते, हेच तर शोधून काढावं लागणार आहे. आता भैरवी इरा आणि ईशानला म्हणते की उशीर होतोय, तुम्ही जा आणि झोपा, परत उद्या सकाळी स्कूलला जायला लेट होईल. तेव्हा ते भैरवीला म्हणू लागतात की माऊ, आजकाल अनिश काका असं विचित्र का वागतोय? आजोबांना नको नको ते बोलत असतो, आम्हालाही खूप वाईट वाटलं. त्याला तू सांग ना की आजोबांशी असं बोलत जाऊ नकोस म्हणून, आजोबा आधीच खूप डिस्टर्ब असतात. तेव्हा भैरवी म्हणते, हो सांगते. त्यावर ते विचारतात, पण नक्की कधी सांगशील? तो तर आता इथं नाहीये ना, आणि तो रात्री उशिरा येतो. पुढे ते विचारू लागतात की अनिश काका नक्की कुठे जातो? तेव्हा भैरवी त्यांना परत म्हणते, हे बघा, खूप उशीर झालेला आहे, आता तुम्ही जा, अनिश आल्यावर मी बोलते त्याच्याशी. आता इकडे रात्र झालेली असते, सगळे झोपलेले असतात. तेव्हा अनिश हळूच येतो आणि दरवाजा हळूच लावून घेतो. तेव्हा अनिशच्या हातामध्ये पैशांची बॅग असते. अचानक अनिशच्या हातातून ती बॅग खाली पडते आणि त्यातले पैसे बाहेर येतात. तितक्यात किशाभाऊ बाहेर आलेला असतो. एवढे पैसे बघून किशाभाऊ अनिश जवळ जाऊन विचारू लागतो की बाप्पा, एवढे पैसे? तेव्हा अनिश त्याला म्हणतो की शांत बस, मोठ्याने बोलू नकोस, बाबांना जर जाग आली तर काही खरं होणार नाही. तेव्हा किशाभाऊ त्याला विचारू लागतो, पण मला सांग, एवढे पैसे आले कुठून? तेव्हा अनिश म्हणतो, मी सगळं तुला सांगतो, चल बाजूला जाऊया. तेव्हा अनिश आणि किशाभाऊ किचनमध्ये येतात. आता एवढे सारे पैसे पाहून किशाभाऊ परत अनिशला विचारू लागतो, बाप्पा, तुझ्या हातात पण पैसे मावत नाही, एवढे पैसे आणले तरी कुठून? तेव्हा अनिश त्याला म्हणतो, किशा मामा, हे काहीच नाहीये, तू पुढे बघ, याच्यापेक्षा जास्त पैसे आणतो की नाही. तेव्हा किशाभाऊ राधावहिनीला आवाज देत उठू लागतो. तेव्हा अनिश त्याला पैसे देऊन त्याचं तोंड बंद ठेवतो. तेव्हा किशाभाऊ म्हणतो, तोंड बंद ठेवण्याचे जर एवढे पैसे मिळणार असतील तर तोंड उघडल्यानंतर किती पैसे मिळतील? तेव्हा अनिश परत त्याच्याकडचे पैसे हिसकावून घेतो आणि म्हणतो, जर तोंड उघडलंस तर तुला हे सुद्धा मिळणार नाही. त्यावर किशाभाऊ म्हणतो की असं करू नको, मी माझं कायमचं तोंड बंद ठेवीन. आता अनिश किशाभाऊला परत पैसे देतो. तेव्हा किशाभाऊ पैसे मोजत म्हणतो, भाचा असावा तर असा. आता इकडे इरा ईशान शाळेत जायची तयारी करत असतात. तेव्हा ईशानच्या डोक्यात एक आयडिया येते आणि तो इराला सांगू लागतो, मी एक काम करतो, मी आजच्या दिवस शाळेला दांडी मारतो. तेव्हा इरा म्हणते, ईशान असं नको करूस, हे बघ तुला परत टीचर ओरडतील. तेव्हा ईशान म्हणतो, मी ते मॅनेज करेल. तेव्हा इरा म्हणते, आणि आजोबांना काय सांगशील? तेव्हा तो म्हणतो, आजोबांना तर उलट मी थांबल्याचा फायदाच होईल ना, आज भैरवी माऊ आणि आजोबा नीलू आत्याला घ्यायला जाणार आहे, त्यामुळे मी स्ट्रॉंग बॉय त्यांच्यासोबत जातो.
तितक्यात भैरवी तिथे येते आणि ईशानला म्हणू लागते त्याची काही गरज नाही, तुम्ही दोघांनीही चुपचाप आता तयारी करून शाळेला जा. तितक्यात अशोक मामा येऊन म्हणतात, अरे तुम्ही इथे काय करताय, खाली तो जगन तुमची केव्हाची वाट बघतोय. तेव्हा इरा ईशान तिथून जातात. तेव्हा भैरवी अशोक मामांना आवाज देत म्हणते की बाबा तुम्ही नीलू आत्याला घ्यायला गेले होते, मग काय झालं. तेव्हा अशोक मामा तिला म्हणतात की ती आली नाही. तेव्हा भैरवी म्हणते मग आपण एक काम करूया, आपण दोघंही आता जाऊया. त्यावर अशोक मामा म्हणतात नाही आज नको, कारण मला आज ऑफिसला जायचंय. तेव्हा भैरवी म्हणते मग मी एक काम करू का, मी एकटीच जाते. त्यावर अशोक मामा म्हणतात की तू एकटी जाऊ नकोस, जायचं असेल तर अनिशला घेऊन जा, कारण तो एरिया बरोबर नाहीये. पुढे ते अनिशबद्दल विचारू लागतात की अनिश कुठे आहे, कालपासून दिसला नाही. त्यावर भैरवी म्हणते माहीत नाही, काल रात्री उशिरा आला आणि सकाळी मी उठायच्या आधीच तो निघून गेला. त्यावर अशोक मामा म्हणतात त्याचं काय चालू आहे तेच कळत नाही. पुढे ते म्हणतात एक काम करूया, मी ऑफिसमधनं आल्यावर आपण जाऊ. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.